नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। नवी मुंबई पोलीस मार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 23,000 ते 28,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 60 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25/10/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्हता तुमची काय लागणार आहे, त्याचबरोबर इतर पात्रता या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे विधी अधिकारी गट ब या पदासाठी निघालेली आहे। 2 वॅकन्सीज या पदासाठी एकूण निघालेल्या आहेत। एकत्रित अजून मासिक देय रक्कम जी आहे तुम्हाला 25,000 रुपये या ठिकाणी असणार आहे आणि दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रुपये 3,000 रुपये असे एकूण तुम्हाला 28,000 रुपये दरमहा देय या ठिकाणी म्हणजेच वेतन जे आहे मानधन म्हणून दिले जाणार आहे। त्यानंतर दुसरी वॅकन्सी या ठिकाणी आहे विधी अधिकारी या पदासाठी। 4 वॅकन्सी एकूण या पदासाठी आहे। एकत्रित मासिक देयक जे आहे तुम्हाला 20,000 रुपये या ठिकाणी असेल आणि दूरध्वनी व प्रवास खर्चाकरता तुम्हाला 3,000 रुपये असे एकूण 23,000 रुपये दरमहा तुम्हाला मानधन जे आहे दिलं जाणार आहे। अशा 2 पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे। शैक्षणिक अर्हता जे आहे या पदांसाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायदा पदवीधर असणं आवश्यक आहे। तो सनदधारक असेल, म्हणजेच तुमच्याकडे सनद देखील या ठिकाणी असणं आवश्यक आहे। विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायाचा किमान 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक असणार आहे। उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवा विषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असणे आवश्यक या ठिकाणी आहे। उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे। वयमर्यादा या ठिकाणी 60 वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुमची निवड जी आहे लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे। लेखी परीक्षा 50 गुणांची व तोंडी परीक्षा 25 गुणांची तुमची या ठिकाणी घेण्यात येणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। नमुना अर्ज आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्येच दिलेला आहे। 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। दिनांक 25/10/2024 पर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहात। अर्ज जे आहे तुम्हाला पोलीस आयुक्त नवी मुंबई रिझर्व्ह बँक समोर सेक्टर 10 CBD बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत पाठवायचे आहेत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।